20 फेब्रुवारी 2024 रोजी मराठी पेपर झालेला. यामध्ये 3 तास वेळ होता 80 गुणांसाठी होता. यामध्ये पहिला प्रश्न ह्याचे उत्तर पाहू आपण. यामध्ये पहिला प्रश्न जो आहे, मराठी भाषेने आपल्याला मानलेल्या इतर भाषा. यामध्ये संस्कृत, इंग्रजी, अरबी, कन्नड, फारसी या 5 भाषा मानल्या आहेत. यातल्या कोणत्याही 4 लिहायच्यात. या ठिकाणी 2 गुणांसाठी आहे. हे सापडण्यासाठी सर्वात सोपं आहे. या ठिकाणी आपण संपूर्ण पॅराग्राफ म्हणजे संपूर्ण उत्तर वाचायची गरज नाही. तर या ठिकाणी प्रश्न वाचायचा, नंतर काय चालू करायचं. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये शब्द आपले मानले आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, चौकट पूर्ण करा. भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे या ठिकाणी काय, भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे काय, शब्दांची उत्पत्ती शोधणे. आणि दुसरा आहे, या ठिकाणी नदीसारखी प्रवाही द्यायची. या ठिकाणी दुसरा पेशी चालू होताना म्हणजे उतारा चालू होताना या ठिकाणी सुरुवातीला भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. या ठिकाणी नदी हा शब्द ओळखला तर तरी तुम्हाला उत्तर सापडलं असतं. पहिल्या प्रश्नाला 2 मार्क आणि हे 2 मार्क, तुम्हाला उत्तरामध्ये एकदम 4 मार्क असे भेटून जातील. या ठिकाणी सहमत आहे 3 मार्कासाठी. या ठिकाणी गरज नसताना इतर भाषेमध्ये शब्द वापरून बोलू नये. या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत स्वतःतून लिहा. या ठिकाणी तुमचं कोणतंही मत असेल ते मांडलं तर जे पेपर चेक करणार आहे त्याला जे उत्तर त्याला मार्क द्यावे लागतात. या ठिकाणी हा प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नातील कारणे लिहा. झाडाची पाने महत्त्वाची असतात, कारण या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. झाडाच्या पानात झाड जगण्याचं बळ असतं. या ठिकाणी त्यामुळं या ठिकाणी काय होतं, त्याचं महत्त्व आहे. झाडांचं वेळ असणारी लाखो मुलं गरजेची आहेत, कारण या ठिकाणी तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाड खूप आवश्यक आहे, हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्याला या ठिकाणी 2 पैकी 2 अशा प्रकारे उत्तर लिहिलं तर भेटून जातील. त्यानंतर त्यातला दुसरा प्रश्न आहे, चुकीबरोबर खालील विधाने चूक आहे का बरोबर ते लिहा. पुस्तकातील पाणी महत्त्वाची नसतात, हे उदाहरण चूक आहे. नसतातच्या जागी असतात असे करायला पाहिजे होते. आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो, हे उदाहरण ही चूक आहे. त्यानंतर आपल्या घराभोवती झाडी असणे महत्त्वाचे आहे, हे एकदम बरोबर आहे. आपला देश निसर्गसंपन्न होऊ शकेल, बरोबर आहे. त्यानंतर सोमत आपण शालेय विद्यार्थ्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. हे 3 मार्कासाठी आहे, हे तुमच्या मताने लिहायचं आहे. त्यानंतर अपठित गद्य उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती पूर्ण करा. या ठिकाणी काय, अधिक देण्याचा किंवा करण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे. या ठिकाणी 2 फायदे आहेत, एका मार्काला 1. ताठ मानेने ओढता येतं आणि स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो. या ठिकाणी इतरांना आदर, विश्वास वाटू लागतो आणि लोकांचं वृत्तीमुळे काय होतं, ताठ मानेने ओढता येतं, स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो. आणि त्यानंतर इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे होणाऱ्या गोष्टी. सहकार्य एक आहे, राहिलेल्या 2 गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. या ठिकाणी उत्तरामध्ये पाहू शकता की इतरांना आदर, विश्वास वाटू लागतो आणि तुम्हाला हवं हे सहकार्य मिळू लागतं. आणि तिसरं काय आहे, लोक तुमचं ऐकू लागतात. या ठिकाणी इतरांना आदर, विश्वास वाटू लागतो आणि लोक आपले किंवा तुमचे ऐकू लागतात. हे लिहिलं की 2 पैकी 2 मिळतात. या ठिकाणी काय, दुसरा प्रश्न त्यातला पद्य आहे. पद्यामध्ये कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती पूर्ण करा. आकृती पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी 2 पैकी 2 भेट. या ठिकाणी काय आहे, संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी कोणत्या आहेत, वाट पुसल्याविना जाऊ नये आणि फळ पोळ्याशिवाय खाऊ नये, हे आपलं उत्तर आहे. तर पुढं या ठिकाणी दुसरा प्रश्न, यातील आकृती पूर्ण करा. या ठिकाणी कधीही करू नये अशा गोष्टी. काय काय करू नये असं उत्तरामध्ये सांगितलं. 4 आपल्याला लिहायचं. या ठिकाणी काय काय करू नये, जणी अर्धवट तोंडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये, तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संत संग खडू नये, असं आपल्याला या ठिकाणी उत्तरामध्ये सांगितलेलं आहे, कधीही न करण्याच्या गोष्टी. त्यानंतर काय, सरळ अर्थ या ठिकाणी लिहायचं. इथं कवितेचं 2 वळी दिलेत, ते लिहायचे 2 मार्कासाठी आहेत. त्यानंतर काव्यसौंदर्य लिहायचं. या त्यालाही ठिकाणी 2 मार्क आहेत. त्यानंतर खालील मुद्द्याच्या आधारे कोणत्या एका कवितेसंबंधित खाली कृती सोडवायची आहे. प्रस्तुत कविते भरतवाक्य किंवा आश्वासक चित्र. प्रस्तुत कवितेची कवी किंवा कवयित्री मोरोपंत आहेत. दुसरं काय, निर्जा. प्रस्तुत कवितेचा विषय सज्जन माणसाचे महत्त्व, स्त्री पुरुष समानता. प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. तुम्हाला कविता आवडती किंवा आवडत नाही याविषयी तुमचं लिहायचं. या ठिकाणी आवडत असेल किंवा नसेल तरीही आपल्याला लिहायचं आहे, या ठिकाणी 2 मार्कासाठी. त्यानंतर पुढचा, काव्यपंक्तीचे रसग्रहण करायचं होतं. या ठिकाणी त्याला 4 मार्क आहेत. त्यानंतर स्थूलवाचनमध्ये 6 मार्काला आहे स्थूलवाचन. या ठिकाणी 2 पंथी कृती लिहायची. त्यानंतर भाषा अभ्यासमध्ये समास, व्याकरण घटकावर आधारित कृती. समासामध्ये नीलकमल या शब्दासाठी कर्मधारय समास आणि नवरात्रासाठी द्विगु समास, हे या ठिकाणी उत्तर आहे. तर पुढं शब्दसिद्धीमध्ये वर्गीकरण तक्ता पूर्ण करायचा. कारागिरी, हुरहुर, लाल, अतिरेक. प्रत्येक शब्द सर्वघटित शब्द, अभ्यस्त शब्द. प्रत्येक शब्दामध्ये कार अधिक गिर, हे प्रत्येक महान प्रत्यय लागलेला गिरी म्हणजे त्यामुळे प्रत्येक उपसर्ग म्हणजे सुरुवातीला आधी रेख आणि अभ्यस्त शब्द म्हणजे हुरहुर, लाल, हे शब्द यामध्ये येतात. हा प्रश्न 2 मार्क्ससाठी आहे. अशा प्रकारे लिहायचा 2 मार्क भेटून जातील. वाक्यप्रचार 4 मार्कासाठी आहे. कोणतेही 2 लिहायचे. या ठिकाणी वाक्यात प्रचार सुद्धा करायचा, वाक्यात उपयोग करायचा. शतकी मारणे, निष्ठून जाणे, कान देऊन ऐकणे, काळजीपूर्वक ऐकणे, पित्त खवणे, खूप राग येणे, अचिंबित होणे, आश्चर्यचकित वाटणे, याचा वाक्याचा उपयोग करायचा. त्यानंतर हा प्रश्न, भाषिक घटकावर आधारित कृती. संपत्ती खाली शब्दाची समानार्थी शब्द घ्या. घर, निवास, सदन, नदी, सरिता अशा प्रकारचे शब्द समानार्थी. विरोधात शब्द रात्र, दिवस, हजारला गैरहजर. खाली शब्दाचे वचन बदला. पुस्तक, पुस्तके, झाडे, झाड,
काही शब्दापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. इमानदार, इमान अधिक दार हे शब्द ओळखून कोणतेही आपल्याला 2 शब्द तयार करायचे ते 1 मार्कासाठी. मान एक तयार होते, नर एक तयार होते आणि रमा असं 3 शब्द तयार होते. यातले आपल्याला कोणतेही 2 शब्द लिहायचे. या ठिकाणी लेखन नियमानुसार काय अचूक शब्द कोणतेही या ठिकाणी 6 दिले. 6 पैकी कोणतेही 4 लिहायचे आणि एकदम बरोबर शब्द असणारे लिहायचे. सहानुभूती, अभिव्यक्ती, क्रियाशील, कीर्तन, शिरोधर्म आणि आशीर्वाद हे जे रेषा मारत खाली हे एकदम बरोबर अचूक पर्याय आहेत उत्तराचे. खाली विराम चिन्ह ओळखा. या ठिकाणी प्रश्नचिन्ह आणि उद्गाराचे चिन्ह हे 2 उत्तर आहेत या ठिकाणी. पारिभाषिक शब्द मराठीत शब्द आहे. बायोडाटाला स्वपरिचय म्हणायचं, मोबाईलला भ्रमणध्वनी असे म्हणायचं. या ठिकाणी तुम्हाला हे 1 मार्कासाठी विचार आहे, 1 मार्क भेटून जाईल. पत्रलेखन, या ठिकाणी पत्रलेखन तुम्ही लिहायचं आहे. या ठिकाणी विषय दिले त्यानुसार त्यानंतर खाली 2 कृती सोडवायचे आहेत. या ठिकाणी जाहिरात लेखन आलेलं आहे फळाच्या दुकानासाठी या ठिकाणी मुद्दे घ्यायचे आणि सोडवायचे. या ठिकाणी बातमी लेखन आहे. अशिक्षित दिनावर या ठिकाणी एक बातमी तयार करायची आणि बातमी लिहायची. या ठिकाणी कथा लेखन आहे. या ठिकाणी मुद्दे दिले आहेत. सहलीविषयी मुद्दे दिले त्यावरून आपल्याला एक कथा तयार करायची आहे. लेखन कौशल्य, या ठिकाणी लेखन कौशल्यामध्ये प्रसंग लेखन, या ठिकाणी दिलेल्या मुद्द्यावरून प्रसंग लेखन तयार करायचं आहे. त्यानंतर आत्मकथन, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईलवर एक आत्मकथन तयार करायचं आहे. आणि या ठिकाणी एक निबंध आहे, वैचारिक निबंध आहे, किती झालेला हवा झालेला जगवा अशा प्रकारचं आपली प्रश्नपत्रिका आलेली होती 2026 रोजी.